कोणाच्याही बाबतीत घडू शकतं हे वाक्य थेट घराघरात पोचलं. आणि फक्त तेवढंच नाही, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जे म्हटलं होतं ना की महिलांनी नाईट शिफ्ट टाळावी. हो आठवतंय मला. खूप वाद झाला होता त्यावर. अगदी. तर त्यावर रत्ना यांनी जी थेट आणि सडेतोड टीका केली त्याने लोकांना खूप मोठा आधार दिला. नक्कीच. आणि पंतप्रधान मोदींनीही निवडणूक प्रचारात रत्ना देवनाथ यांचा हात हातात घेऊन त्यांच्या दुःखाप्रती सहानुभूती दाखवली होती. त्याचाही एक मोठा भावनिक इम्पॅक्ट पडला असेल. अगदी बरोबर. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. लोकांचा हा पाठिंबा पारंपरिक राजकारणासाठी नव्हता, तर तो न्यायासाठी दिलेला कौल होता. मतदारांनी एका राजकारणाला नाही, तर न्यायिक उत्तरदायित्वाला मतदान केलंय. राजकारणी नाही तर एक प्रतिवाद करणारी आई राहायचे. पण सत्तेच्या राजकारणात राहून हे कसं शक्य आहे? म्हणजे बघा, उद्या रस्त्यावरचे दिवे गेले किंवा पाण्याची मोठी समस्या आली तर लोक त्यांच्याकडे राजकारणी म्हणूनच बघतील ना. एक्झॅक्टली. मग तिथे एका प्रतिवाद करणाऱ्या आईची भूमिका कशी टिकेल? हा भावनिक न्याय खरोखरच 5 वर्षांचा कार्यकाळ टिकवू शकतो का? हा खूपच कळीचा मुद्दा आहे. पण सध्या तरी असं दिसतंय की मतदारांनी रस्ते किंवा पाण्यापेक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि महिलांच्या सुरक्षेला जास्त महत्त्व दिलंय. म्हणजे प्रायोरिटीज बदलल्यात लोकांच्या. हो. आणि म्हणूनच एका आईचा वैयक्तिक संघर्ष हा संपूर्ण राज्याचा राजकीय संघर्ष बनू शकला. न्यायालयात अजूनही सुनावणी सुरू असली तरी एका आईने कमळ फुलवण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून दाखवलाय हे मात्र नक्की. अगदी खरंय. आणि न्यायाची ही लढाई आता केवळ रस्त्यावर न राहता थेट विधानसभेत पोचली आहे. क्या बात आहे. मंडळी, या सगळ्या चर्चेतून एक खूप मोठा विचार करण्यासारखा प्रश्न समोर येतो. एका आईच्या अश्रूंनी आणि न्यायाच्या हाकेने बंगालच्या राजकारणाची समीकरणं एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदलली. जर अशी वैयक्तिक शोकांतिका आणि न्यायाची भावनिक हाक राजकीय बदलांचं मुख्य कारण बनू लागली, तर भविष्यातील निवडणुकांचं स्वरूपच बदलेल. तेच ना. तर भविष्यातील निवडणुका पारंपरिक विकासाच्या मुद्द्यांऐवजी केवळ भावनिक न्यायावरच लढल्या जातील का, हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. आजच्या या सविस्तर चर्चेत आपण इथेच थांबूया.